अजूनही स्ट्रोब क्रीम फक्त एकाच प्रकारे वापरता का? मग थांबा, हे 5 हॅक्स आहेत ना, तुम्ही नक्की बघायला पाहिजे. फक्त एकच प्रोडक्टने इन्स्टंट ग्लो कसा मिळतो ना ते बघा. आता चेहऱ्याच्या अर्ध्या भागाला ही फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम मी लावून घेते. आता लावल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता म्हणजे किती ग्लो आलेला आहे, आणि जिथं नाही लावलेलं मी क्रीम तिथं कसं डल दिसतंय. आता मी पूर्ण चेहऱ्यावर स्ट्रोब क्रीम अप्लाय करून घेते. 3-in-1 क्रीम आहे, इन्स्टंट ग्लो देते, सिया बटर आणि हायलुरॉनिक ऍसिड स्किन हायड्रेट राहते. आता याच्यानंतर मी फेसेस कॅनडाचं हायड्रामॅट फाउंडेशन युज करणार. थोडंसं फाउंडेशन घेऊन ना त्याच्यामध्ये स्ट्रोब क्रीम मिक्स करायची आणि चेहऱ्यावर ना अप्लाय करून घ्यायचं. यामुळे ना मॅट फिनिश मिळतो आणि ग्लो सुद्धा येतो. स्किन अगदी नैसर्गिक आणि नो फिल्टर सारखी दिसते. आणि हे फाउंडेशन सुद्धा 3-in-1 आहे बरं. फाउंडेशन प्लस SPF 30 प्लस मॉइश्चरायझर सुद्धा. आता स्ट्रोब क्रीम वापरण्याचे झाले 2 प्रकार. आता याच्यानंतर तिसऱ्या प्रकारे स्ट्रोब क्रीम मी फेसेस कॅनडाच्या कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक मध्ये युज करून लावणार आहे. म्हणजे थोड्याशा लिपस्टिक मध्ये ही क्रीम मिक्स करायची आणि आता याला ना मी चिक्स वर आणि आय शॅडो वरती लावणार. याने ना एक सॉफ्ट आणि मोनोक्रोम ग्लो मिळतो. आता लिपस्टिकला ना मी लिप्स वरती अप्लाय करून घेते. ह्या लिपस्टिकचा सेट कोको क्रश आहे. ही खूप लाईट वेट आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा. आता चौथ्या प्रकारे स्ट्रोब क्रीमला मी एक्स्ट्रा ग्लो साठी ना हायलाइट म्हणून वापरणार आहे. थोडीशी क्रीम मी चिक बोन्स वर आणि नोज वर लावणार आहे. असं केल्याने खूप नैसर्गिक शाईन येते बरं. आता पाचव्या प्रकारे मी स्ट्रोब क्रीम अशी वापरणार आहे, म्हणजे याला मी कॉलर बॉन वर अप्लाय करणार आहे. असं अप्लाय केलं ना खूप सुंदर ग्लो येतो. तर बघितलं ना, एकच प्रोडक्ट आणि 5 वेगवेगळे ग्लो हॅक्स. तुम्हाला कोणता हॅक जास्त आवडला ना कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि माझे प्रोडक्ट्स आहेत ना खरंच म्हणजे ऑल टाइम म्हणलं ना तरी सुद्धा फेवरेट आहेत बरं का. म्हणजे एकदम पटापट काम होऊन जातं. जर तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट ट्राय करायचे असतील तर प्रोडक्ट खाली टॅग केलेले तर तुम्ही तिथून बाय करू शकता, किंवा तुम्ही याला purple.com वरून सुद्धा घेऊ शकता.